अजित पवार यांनी आज कराडमध्ये सत्ता स्थापनेसंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसल्याचं सांगितलेलं आहे। तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील असं ते म्हणाले। देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा वाढतो आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर अपक्षांनीही फडणवीसांना पाठिंबा दिलेला आहे। विधानसभेतील नवनिर्वाचित 5 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे। त्यामुळे भाजपमुळे आता सध्या संख्या वाढल्यामुळे भाजपचं संख्याबळ 137 वर पोहोचलेलं आहे। महायुतीतील सर्वाधिक आमदारांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळालेला आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पसंती मिळते, अशी माहिती झी 24 तासला सूत्रांनी दिलेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अनुकूल असल्याची माहिती मिळते। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याची चर्चा सध्या राज्यामध्ये लागलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देवेंद्र फडणवीसांसाठी अनुकूल असल्याचं पाहायला मिळते। मुख्यमंत्री पदासंदर्भात एकनाथ शिंदेंनी सूचक विधान केलेलं आहे। काल मुंबईमध्ये शिवसेनेच्या विजयी आमदारांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सर्व आमदारांनी एकनाथ शिंदेंना तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अशी मागणी केली आहे। मराठवाड्यातील अनेक नेते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। अनेकांनी मंत्रिपद मिळावं यासाठी लॉबिंग सुरू केल्याची माहिती मिळते। भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील तिन्ही आमदारांनी मंत्रिपद मिळावं यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती मिळते। विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात कट रचल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलेला आहे। पवार कुटुंबामध्ये अघोषित करार झाला होता असा दावा त्यांनी केलेला आहे। आज अजित पवार यांनी स्वतः रोहित पवार यांना सांगितलं की मी सभेला आलो असतो तर तू पडला असता, याचा अर्थ कट रचला गेला आणि त्याला मी बळी पडलो असं राम शिंदे म्हणाले। कहाण्या थोडक्यात वाचलास असा टोला अजित पवार यांनी रोहित पवार यांना लगावलेला आहे। माझी सभा झाली असती तर निवडून आला असता का असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांना कोपरखळी लगावली। माझी सभा झाली असती तर काय झालं? विधानसभेचा निकाल लागताच अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेत्यांवर हल्लाबोल केलाय। ज्यांनी त्रास दिला ते सगळे साफ झाले। लातूरमध्ये एक पडला, दुसरा निसटता जिंकला अशा शब्दांमध्ये त्यांनी देशमुख बंधूंवर टीका केली आहे। तर पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात सगळे साफ झाले अशी टीकाही त्यांनी केली आहे। अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली। नाना पटोले यांचा पराभव होता होता वाचला, मात्र ते थोडक्यामध्ये जिंकले असं म्हणत अशोक चव्हाण यांनी पटोलेंवर निशाणा साधलाय। विधानसभा निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र सामनातून भाजपवर टीकास्त्र डागण्यात आलेलं आहे। मोदी, शाह आणि फडणवीसांनी दुहीची बीजं पेरली, तसंच मतविभागणीसाठी छोट्या पक्षांना सुपाऱ्या दिल्या असा आरोप त्यांनी केलेला आहे। अमरावतीच्या तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखेडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली आहे। माझ्यासमोर पैशाचं आव्हान होतं, पैशाचा चिखल केला आणि त्यामध्ये कमळ फुललं अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली आहे। तसंच ठाकूरांवर सर्वसामान्य माणसाचा रोष होता अशी टीकाही त्यांनी केली आहे। रोहित पवार, अजित पवार यांच्या पाया पडल्याबाबत अजित पवार यांनी मिश्किल टोलेबाजी केली आहे। आज माझं थोडं टायमिंग चुकलं, नाहीतर मी आज वडीलधाऱ्यांचं दर्शन घेतलं असतं असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या भेटीसंदर्भात विधान केलेलं आहे। कराडमध्ये काही वेळाच्या फरकानं शरद पवार आणि अजित पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं होतं। खासदार संजय राऊतांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेतलेला आहे। नाशिकमध्ये उमेदवाराच्या घरामध्ये 65 मतं असून त्याला केवळ 4 मतं पडली, हे जरा गडबड आहे। तसंच असं कोणतं महान काम यांनी केलेलं आहे की त्यांना लाखो मतं मिळालेत असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। तुळजापूरमध्ये राणा जगजित सिंह यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी पाहायला मिळाली। या बॅनरवर राणा जगजित सिंह यांचा भावी पालकमंत्री असा उल्लेख पाहायला मिळतोय। राणा जगजित सिंह यांना मंत्रिपद मिळावं यासाठी समर्थक मुंबईकडे रवाना झालेले आहेत। तर आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे। मावळमधील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला मोठं यश मिळाल्यामुळे भाजप नेत्यांनी फडणवीसांचं अभिनंदन केलं आहे।
अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये काँग्रेसनं कमबॅक केलेला आहे असं काँग्रेसचे विजयी उमेदवार साजिद खान पठाण यांनी म्हटलेलं आहे। या मतदारसंघात भाजपनं माजी महापौर विजय अग्रवाल यांना रिंगणामध्ये उतरवलं होतं। साजिद खान पठाण यांनी अवघ्या 1283 मतांनी विजय मिळवलाय। जळगाव शहर मतदारसंघातील भाजपचे विजयी उमेदवार सुरेश भोळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। सुरेश भोळे हे जळगाव शहर मतदारसंघातून तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले। सोलापूर बाजार समितीसाठी जानेवारीमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे। या निवडणूक प्रक्रियेला राज्य सरकारनं 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे। आता विधानसभा निवडणुकांची धामधूम संपलेली आहे, त्यामुळे जानेवारी 2025 पासून ही निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। 26, 27, 28 नोव्हेंबरला हा ब्लॉक घेतला जाईल। याचा सर्व लोकल सेवेवर परिणाम होणार नाही अशी माहिती सध्या मिळते। मध्यरात्री 12:50 ते पहाटे 5:50 हा ब्लॉक असेल। या ब्लॉकमुळे 14 एक्सप्रेस ठाणे स्थानकांमध्ये थांबणार असून 25 ते 40 एक्सप्रेस विलंबानं धावणार आहे। पुण्यामध्ये घरांच्या किमतींची कोटीच्या कोटी उड्डाणं पाहायला मिळतात। आलिशान घरांच्या किमतीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली आहे। चालू आर्थिक वर्षातील पहिल्या 6 महिन्यांमध्ये देशातील महानगरांमध्ये घरांची सरासरी किंमत 1,23,00,000 रुपयांवर पोहोचली आहे। नंदुरबार शहरातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाडी महामार्गाची दुरवस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होते। निवडणुकांमुळे हे रस्ता दुरुस्तीचं काम रखडलं होतं, मात्र आता तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करतायत। राजधानी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता सतत खालावत चाललेली आहे, त्यामुळे राजधानी दिल्लीवर जाड धुक्याची चादर पाहायला मिळते। कर्तव्य पथावरील ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईतही वायू प्रदूषणामध्ये वाढ झालेली आहे। मुंबईच्या रस्त्यांवर दृश्यमानता कमी झाली आहे, त्यातच थंडी सुद्धा वाढली आहे। त्यामुळे हे धोका आहे की प्रदूषण असा संभ्रम निर्माण झालाय। आजारांमुळे सध्या राज्यामध्ये मृत्यूचा आकडा वाढलेला आहे। जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये कॉलेरा, गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ यासारख्या आजारांमुळे रुग्णांची संख्या 3,564 वर पोहोचलेली आहे, तर 15 रुग्णांचा मृत्यू झालाय। भारतीयांना 2047 पर्यंत बॉर्डरलेस हेल्थ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। विकसित भारताच्या विजन अंतर्गत 2047 पर्यंत सर्व नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण आणि कॅशलेस उपचार मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। साताऱ्याच्या फलटणमधील जिंती गावामध्ये काळ भैरव जन्मोत्सवानिमित्तानं दीपोत्सव साजरा झाला। शेकडो दिव्यांनी जितोबा हे मंदिर उजळून निघालेलं आहे। हा दीपोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक उपस्थित होते। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले। रासायनिक खतं तसंच कीटकनाशकांचा दर वाढतोय, त्यामुळे गजानन सोळंकी यांनी शेतामध्येच गांडूळ खत निर्मिती करून सेंद्रिय शेती केलेली आहे। या शेतीवरचा खर्च कमी झालाय। हिंगोलीमध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केलेली होती, मात्र वातावरणात बदल झाल्यामुळे तुरीच्या फुलांची गळती सुरू झाली। महागडी औषधं फवारून सुद्धा फरक पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पंढरपुरातील तांदूळवाडीमध्ये एका शेतकऱ्यानं 1 एकरमध्ये शिमला मिरचीची लागवड केली। यामधून तब्बल 15 लाखांचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळाले। पीक पद्धतीमध्ये बदल करून चांगलं उत्पन्न मिळाल्याचं शेतकऱ्यानं सांगितलंय।